पालखी बंदोबस्तावरून सांगलीकडे परतणाऱ्या पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात, 5 जखमी, 2 गंभीर. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा बंदोबस्त यशस्वीरित्या पूर्ण करून सांगलीकडे परतणाऱ्या मिरज ग्रामीण पोलीस दलाच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. हा अपघात पुणे पंढरपूर महामार्गावरील सुरवडी तालुका फलटण येथे घडला. या दुर्घटनेत वाहनातील 5 जण जखमी झाले असून त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिरज ग्रामीण पोलीस दलातील संजय जगन्नाथ जोडगे वय 54 हे आपल्या सहकाऱ्यांसह ड्युटी संपवून 4चाकी वाहनातून सांगलीकडे निघाले होते. सुरवडीजवळ प्रवास सुरू असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या हिरव्या रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या 4चाकी वाहनाने त्यांच्या गाडीला बाजूने जोरदार धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या धडकेनंतर पोलीस वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दुभाजकावर आदळून पलटी झाली. अपघाताच्या वेळी वाहनाच्या शेजारीच वारकऱ्यांचा टेम्पो प्रवास करत होता. मात्र सुदैवाने तो या अपघातापासून थोडक्यात बचावला आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. अपघात होताच परिसरातील वारकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी पोलिसांना वाहनातून बाहेर काढून त्यांना मदत करण्यात आली. जवळच असलेल्या फिरत्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने जखमींवर प्राथमिक उपचार केले. या अपघातात संजय जगन्नाथ जोडगे, सागर संजय जोडगे, योगेश रावसाहेब चौगले यांच्यासह अन्य 2 जण जखमी झाले आहेत. सर्व मिळून 5 जणांना दुखापत झाली असून त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्त स्वतः पोलीस कर्मचारी असतानाही त्यांना सुमारे तासभर पोलीस मदत मिळाली नसल्याची खंत घटनास्थळी उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रकारामुळे आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान अपघातानंतर वाहन दुभाजकातच अडकल्यामुळे ते विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेले नाही. अन्यथा पालखी सोहळ्यानिमित्त महामार्गावर मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांमध्ये मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दैव बलवत्तर असल्याने मोठी दुर्घटना टळल्याची भावना घटनास्थळी व्यक्त करण्यात आली. या अपघातामुळे पालखी बंदोबस्तावरून परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जखमीवर उपचार सुरू असून या अपघाताचा पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत.